केंद्र सरकारकडनं 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे। महाराष्ट्रातील चौघांचा पद्म पुरस्कारांना सन्मान होणार आहे। अरविंदा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळाला आहे, तर श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी, तर लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रामध्ये पद्म पुरस्कार घोषित झाला आहे। दरम्यान पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लडक्या झेंडा यांना सुद्धा पद्म पुरस्कार मिळणार असल्याचं जाहीर झालंय। भिकला लडक्या झेंडा हे वारली कला आणि संस्कृती जोपासणारं मोठं नाव आहे। कुणाकुणाला हा पुरस्कार जाहीर झालाय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। अरविंदा फर्नांडिस, श्रीरंग लाड, रघुवीर खेडकर आणि भिकल्या लडक्या झेंडा यांना या पुरस्काराची घोषणा झालेली आहे। दरम्यान योगदानासाठी श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी श्रीराम जाधव यांनी। बघूयात। आपल्यासोबत स्वतः दादा लाड आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे। दादा मला सांगा, पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची? नाही, मला तसा सकाळी दिल्लीहून फोन आला होता आणि पुसटशी मला कल्पना आलेली होती की या पुरस्कार मला बहुतेक दिल्या जाईल, पण सकाळी प्रतिक्रिया हे निरोप आला की आज संध्याकाळी, तोपर्यंत पेपर फोडू नका दिवसभर, पण संध्याकाळी कदाचित घोषणा होण्याची शक्यता आहे, तोवर पेपर फोडू नका। तरी हे जरी मला कळालं, कारण माझी प्रकृती माझी प्रकृती असे आहे की मला फार कोण्या गोष्टींना आनंदाने हुरवून जात नाही, दुःखाने खचत नाही, अशी माझी सहज प्रकृती आहे। आणि मग हे जे पुरस्कार मिळाला तर ते यामध्ये सर्व शेतकऱ्यांचा फार मोठा वाटा आहे असं मी समजतो। शेतकऱ्याचंच हे क्रेडिट आहे। माझं चिंतन नाही असं नाही, माझं चिंतन आहे, माझे प्रयत्न आहेत, पण प्रोत्साहन एक फार मोठी गोष्ट असते। प्रोत्साहन मात्र सर्व शेतकरी बांधवाचं आहे आणि एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यावर तसा आनंद म्हणून खरंच माझी प्रकृती असं म्हणेल की मी भारावून गेलो, आनंद कोणी म्हणेल, पण भारावून जाऊन आनंद होईल अशी माझी बरं वाटलं, पण फार आनंद वाटण्याची माझी प्रकृती नाही आहे। बरं, एकंदर आपलं कृषी क्षेत्रातलंही कार्य आहे, आज हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, चीज झालं वाटतं कार्याचं? नाही, मी चिजासाठी केलंच नव्हतं। चीज केव्हा एखादी गोष्ट डोळ्यासमोर ठेवून केली ते पदरात पडलं तर चीज वाटतं। माझं चीज शेतकऱ्याच्या हितात आहे आणि हे त्यांचं उत्पन्न त्यांच्या पदरात जेव्हापासून द्यायला लागलो तेव्हाच माझ्या चिंतनाचं चीज झालं असं मला वाटायला लागलेलं आहे। पुढारी न्यूजसाठी श्रीराम जाधव, लातूर। तर पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लडक्या झेंडा यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाला। आदिवासी पारंपरिक तारपा वाद्याला जिवंत ठेवण्याचं काम भिकल्या लडक्या झेंडा यांनी केलं। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांनी। आपल्यासोबत स्वतः भिकल्या झेंडा काका काय सांगतील, आज तुम्हाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, कशी भावना आहे? कशी भावना म्हणजे आज आम्ही आमच्या समाजाला हे जे आम्ही टिकून ठेवला, तेव्हा ब्रिटिशच्या ब्रिटिशच्या काळात शाळा नाही होती, काँग्रेसचा राज झालं तेव्हा शाळा भरायला लागली। तेव्हा आमचा नवशा पिंजोबा वाजवायचा तारपा, आजोबा धाकल्या वाजवायचा, धाकल्याच्या लाडक्या, आणि मी शाळेत नाही गेलो म्हणून हे वाद्य वाजवला ते आज आमची ही देवता समजलो। आम्ही ही मायभूमी माती परीक्षा केली, तो आदिवासी श्वासाने वाचतो, ती संस्कृती, हे आम्ही निसर्गाची पूजक आहो म्हणून हे वाद्य माझं आवडीने वाजवला आणि आवडीने माझं मन समाधान झाला। आता सरकारने मला जे काही पुरस्कार दिलं ते असं आता माझं नाव झालं म्हणजे मला फार बरं वाटलं। तुमचं वय किती आणि किती वर्षापासून तुम्ही हे मी जवळजवळ 10-12 वर्षापासून मी वाजवायला लागलो। तेव्हा तेथून गाई शिजायच्या, मग मोठा झालो, तेथून मग मी हे वाद्य माझं सतत वाजवायचं, म्हणजे आवडीने, अगदी आवडीने। याआधी देखील राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांच्याकडून तुम्हाला सन्मानित करण्यात आलं होतं, मग आता तुम्हाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, कसं वाटतंय? चांगलं वाटतं, म्हणजे आयुष्यात माझे भगवंतानी किंवा माझे सरकारने माझं तेवढा जर चांगला केला तर माझं आयुष्यात दिवस सुखाने निघते, हे माझं भाग्य समजतं मी। जी नवीन येणारी पिढी आहे, या पिढीला देखील हे वाद्य यांच्याकडून शिकवलं जातं, त्यामुळे आता हा जो पद्मश्री पुरस्कार आहे जो भिकल्या झेंडा यांना जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये कौतुकाचा वर्षाव जो यांना केला जातोय। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर। तर लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना सुद्धा पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। जीवनाचं सार्थक झालं असं म्हणत रघुवीर खेडकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या।
मी लोककलावंत रघुवीर खेडकर आज तुमच्या समोर यासाठी आलो आहे की माझ्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे, माझ्या तमाशा मंडळांचं सार्थक झालेलं आहे. जेवढेही तमाशा फड आहे त्या सगळ्या फडांचं आज सार्थक झालेलं आहे. कारण भारत स्वतंत्र होऊन जी 75-76 वर्ष झालेली आहेत त्याच्यात पहिलाच पुरस्कार हा तमाशा पटाला मिळतोय आणि ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे. आणि हा पुरस्कार मी माझ्या सर्व तमाशा सृष्टीला समर्पित करत आहे. माझ्या तमाशा सृष्टीचा गौरव आहे, माझ्या एकट्याचा गौरव नाही, तर हा तमाशा सृष्टीचा गौरव आहे.